शुभलाभ मंगलम श्री सिद्धिविनायक मंदिराला जीर्णोद्धारासाठी 3 वर्षापासून सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे सह्याद्रीनगर आणि अरुणोदय कॉलनी या दोन्ही कॉलनीतील सर्व कुटुंब या सिद्धिविनायक मंदिरामुळे एकत्र आलीत आणि या 2 वर्षाच्या जीर्णोद्धारात म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की या मंदिराच्या जीर्णोद्धाराबरोबरच आमच्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार झाला, कारण आम्ही सर्व कुटुंब या मंदिरामुळे एकत्र आलो. म्हणजे 15 ऑगस्टला आम्ही 26 जानेवारीला झेंडावंदन करतो. मुलांचे काही म्हणजे एकत्र मुलांना जमवून त्यांचे बक्षीस समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ घेतो आणि त्यामुळे काय होतं की आमच्या कॉलनीतील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना प्रोत्साहन मिळतं. सामाजिक बांधिलकी पर्यावरणाच्या दृष्टीने या मंदिर बांधकाम करतानाच आम्ही अशी रचना केली की ते पाणी सर्व हार्वेस्टिंग करून इथं जिरवायचं आणि एक बोर केलेला आहे त्याला सुद्धा, त्यामुळं आमचं भरपूर पाणी राहतं आणि ते कॉलनीला आणि इथल्या झाडाचं संवर्धन करण्यासाठी हे उपयोगात येतं. इतर मंडळांच्या आणि मंदिरांनी आदर्श घ्यावा. खरंच असं आदर्श असं मंदिर आहे, कारण मला वाटतं औरंगाबादचं पहिलं मंदिर असेल ज्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम राबवली आहे. आज तुम्ही बघता की पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे आणि त्या दृष्टिकोनातून काळाची पावले ओळखून हे मंदिर वाटचाल करत आहे. ही खरंच औरंगाबादसाठी आणि इतरांनी आदर्श घेण्यासाठी अशी गोष्ट आहे. आणखीन या मंदिराबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर आम्ही जे काही सर्व सहभागातून हे मंदिर उभं केलं आणि मुख्य म्हणजे आता कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे हे आम्ही एक वाचन संस्कृती वाढावी या दृष्टिकोनातून एक कुसुमाग्रज प्रतिष्ठानची पेटी असते, 100 पुस्तकांची, ती पेटी आम्ही या मंदिर समितीने घेतलेली आहे आणि वाचन संस्कृती वाढावी, वेगवेगळे ग्रंथ त्यामध्ये असतात, ते सगळे ग्रंथ लोकांनी वाचावेत या दृष्टिकोनातून आम्ही तो एक उपक्रम या चालू केलेला आहे. संकष्टी चतुर्थी जी असते त्या चतुर्थीला इथे मोठ्या प्रमाणात आमची दर चतुर्थीला आम्ही 8:30 वाजता इथे मोठ्या प्रमाणात आरती वगैरे करतो. तसंच गेल्या वर्षी आम्ही एक उपक्रम घेतला होता की 101 जोडप्यांचा अभिषेक हा गणपतीला करायचा असा उपक्रम केला होता. तर तो जवळजवळ आम्ही 100-150 लोक म्हणजे जोडप्यांचा अभिषेकाचा मोठा कार्यक्रम सकाळी 3 वाजल्यापासून आम्ही चालू केला तर तो दुपारी 2 वाजेपर्यंत चालला. या अंगारिका चतुर्थीला आम्ही 1001 लोक येतील म्हणजे जोडपे येतील असा एक संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मंदिर समिती प्रयत्न करते आहे आणि पुढच्या 22 ऑक्टोबरला अंगारिका चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आहे, तर तो एक उपक्रम आम्हाला करायचा आहे. तो मोठ्या प्रमाणात होईल. तसेच आम्ही गणेश जयंती ही फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही इथे एक भंडारा पण करतो आणि गणेश जयंतीचाही उपक्रम आम्ही दरवर्षी घेतो. तर यावर्षी सुद्धा 3 फेब्रुवारीला गणेश जयंती येते. त्या गणेश जयंतीला आम्ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात घेणार आहोत. एकंदरीत तुम्ही बघितलंच की ह्या मंदिरामार्फत सामाजिक आणि धार्मिक दोन्ही परंपरा जपल्या जात आहे आणि त्यांचं नियोजन एवढं परफेक्ट आहे की पुढचे कार्यक्रम त्यांनी आताच नियोजन करून ठेवलं आहे. ही निश्चित आपल्या औरंगाबाद शहरासाठी कौतुकास्पद बाब आहे आणि असा आदर्श गणेश मंदिर इतरांनीही या मंदिराचा आदर्श घ्यावा आणि बाप्पांच्या चरणी लीन होऊन गणेश भक्ती वाढीस लागावी आणि बाप्पांनी ह्या वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, आपला जायकवाडी भरावं हीच आशा बाप्पांच्या चरणी करूया आणि पुढच्या बाप्पांकडे जाऊया. जल्लोष मोरयाचा करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या मंदिराची स्थापना कधी झाली? 1992 मध्ये स्थापना झाली. या मंदिराकडून काय काय उपक्रम राबवले जातात? इथे आम्ही गणेश जयंती जी असते फेब्रुवारीमध्ये ती एक गणेश जयंती मनवतो. त्याच्यानंतर 10 दिवसाचा गणेश उत्सव साजरा करतो आणि आमच्याकडनं जसं
प्रथम करे पूजा नर नारी, गूंजे जय जयकार तिहारी। न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ बजाज ऑटो सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. माझा भारत या भावनेतून जेव्हा आपण आपल्या राष्ट्राकडे पाहतो तेव्हा स्वातंत्र्य उत्तर काळात प्रत्येक क्षेत्रात जोरदार प्रगती करत भारत एक सक्षम राष्ट्र म्हणून समोर येतो. परंतु या राष्ट्राची गरज भागवताना आपणास मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल, कोळसा, सोनं यासारख्या साधनांची आयात करावी लागते आणि यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे आपला जीडीपी वाढीचा दर कमी होऊन व्यापारी तूट व खर्च या बाबतीत अस्पष्ट चित्र भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे. आपल्या रुपयाचे डॉलरच्या तुलनेमध्ये अवमूल्यन होत आहे. अशातच रुपयाने 67 अंकाला स्पर्श करून आपणा सर्वांना विचार करण्यास भाग पाडले आहे. एकीकडे जागतिक पातळीवर या सर्व समस्यांना सामोरे जात असताना आपल्या देशातील महागाई व भ्रष्टाचाराने राक्षसी रूप धारण केले आहे. या सर्व संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा दर वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये शेतीचा विकास दर वाढवणे, त्यासाठी नद्या जोड प्रकल्प राबवणे, पारंपरिक ऊर्जेचा वापर करून आयात कराव्या लागणाऱ्या इंधनाची बचत करणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, पर्यटन व्यवसायाचे चक्र गतिमान ठेवणे, आपल्या मालाची निर्यात वाढवणे, परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे यासारखे अनेक उपाययोजना करत आपण स्वदेशी चळवळीला प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व उपाययोजनांचा अवलंब करून आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी गणरायाच्या साक्षीने आपण सर्वजण संकल्प करूया आणि खऱ्या अर्थाने भारताला स्वावलंबी राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया.
श्री शिवशक्ती गणेश मित्र मंडळ बजाज ऑटो सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत तांत्रिक दृष्ट्या देखावा जर बघायचा तर सर्वात प्रथम नाव येतं शिवशक्ती गणेश मंडळाचं. बजाज ऑटो कामगार यांनी केलेला देखावा प्रत्येक वर्षी औरंगाबाद शहराचा आकर्षणाचं केंद्र असतं आणि खडकेश्वर मैदान त्यासाठी आता प्रसिद्ध होत आहे. तर या मंडळाबद्दल आणि या देखाव्याबद्दल आपण जाणून घेऊ या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून. नमस्कार सर. नमस्कार, मी विजय लोणीकर बोलतो. मंडळाचा मार्गदर्शक म्हणून मी गेल्या 28 वर्षापासून काम करत आहे. आमच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ बजाज ऑटो कामगार कर्मचारी यांच्या वतीनं हे 28वं वर्ष आहे. गेल्या 28 वर्षापासून आम्ही सामाजिक प्रबोधनाचे देखावे ज्या त्या वर्षात जी काही महत्त्वाची घटना घडते त्या घटनेवरच आम्ही देखावा सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या 25व्या वर्षी आम्ही औरंगाबादमधील ऐतिहासिक नगरीमध्ये काय काय आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यावर्षी आम्ही या लेटेस्ट विषय गेल्या 2 महिन्यापासून जो गाजत आहे. सर्वसामान्य जनतेला फक्त महागाई झाली एवढंच कळतं, पण महागाई कशामुळे व्हायली, आज काय परिस्थिती आहे, डॉलर वाढल्यामुळं रुपये कसा घसरला हे फक्त पेपरमध्ये वाचून प्रत्यक्षरित्या आपण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण संकल्पना इथं जवळपास 12 सायकलमध्ये वेगवेगळ्या मोमेंटमध्ये दाखवलेली आहे. इंधनाचा वापर आहे किंवा तुमचा वीजचा वापर आहे, पर्यावरण संतुलन सांभाळणं आहे, या सर्व गोष्टी साधारणतः आपण दाखवलेल्या आहेत. जे 2 आपण इथं राक्षस दाखवलेत, एक महागाईचा आणि एक याचा भ्रष्टाचाराचा, त्या रूपानं आज जी काही परिस्थिती आपल्या देशासमोर आहे या परिस्थितीला सर्वसामान्य जनतेनं पण तेवढंच सहकार्य करून आणि जेवढं शक्य आहे तेवढं वाचवून आपण आपल्या देशाचा रुपये आणि देशाची उन्नती कशी वाढवू हा दाखवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळानं केलेला आहे. सर नेमकी तुम्हाला संकल्पना कशी सुचते ह्या देखाव्याबद्दल? देखाव्याची संकल्पना आम्ही दरवर्षी आमचे डेकोरेशनचे कलाकार जे आहेत सगळे सर्वांनी या वर्षाच्या लेटेस्ट कुठल्या घटना आहेत याच्यावर विचार करून जी काही घटना असेल ती स्वतः मांडणे, स्वतः तयार करणे आणि स्वतः ती बसवणे, हे सर्व आम्ही डेकोरेशन कमिटी आमची गेल्या 27 वर्षापासून तीच कमिटी आहेत आणि ते स्वतः इथं 4 दिवसाच्या आत हा देखावा तयार करतात. हा देखावा पूर्ण तांत्रिक ऑटोमॅटिक आहे. एक एक बाबी जनतेसमोर आणून जनतेची जागृती करण्याचा हे सगळा हेतू आहे आणि हा हेतू लोकांनी सगळ्यांनी मनात उतरून घ्यावा आणि त्याबद्दल विचार करून त्यातर्फे वागावा अशी माझी इच्छा आहे. हा देखावा बघून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. छान वाटलं, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे आणि देशाची जी उन्नती दाखवलेली आहे आणि काही तुटवडे दाखवलेले ते छान वाटलं बघून. या देखाव्याला बघून तुम्ही काय बोध घेणार? बोध हाच घेणार की लोकांनी देशाची प्रगती, उन्नती आणि देशाची आर्थिक जी स्थिती आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून लोकांनी हे करायला पाहिजे. एकंदरीत पेट्रोल वाचवण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का? पेट्रोल वाचवायचा आपण उपाय तर नाही करू शकत, पण शक्यतो प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. आपापल्या परीने जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायला पाहिजे. देखाव्याबद्दल संकल्पना अशीच आहे की आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं आपण तर आपलं जे चलन आहे याची किंमत फारच कमी झालेली आहे आणि परकीय चलन हे वाढलेलं आहे. असं आम्ही जेव्हा पेपरमधून आणि दूरदर्शनवर ही बातमी बघितली त्यावेळेस आमच्या डोक्यात अशी एक पाल चुनचुनली की या विषयावर तर आपण सर्वसामान्य जनतेला याबद्दल काही माहिती नाही आहे आणि हा जर विषय घेतला आपण आणि थोडा जर रंगवला तर नेमकं रुपये म्हणजे काय आणि परकीय चलन म्हणजे काय या विषयाचा कमीत कमी लोकांपर्यंत त्याची माहिती जाईल आणि रुपयाचं महत्त्व काय आहे हे जनतेला कळल, सर्वसाधारण जनतेला हे कळल. ही संकल्पना आमच्या मनात आली आणि ही संकल्पना घेऊन या विषयाला एक विश्वस्त संत तर दुसरा क्षत्रिय वीर पराक्रमी या 2 परमोच्च विभूतींची भेट हा जणू सूर्यचंद्र, गंगा यमुना, मेरू मंदार यांच्या मिलनाचा श्रेष्ठ तत्वांचा संगम. या भेटीत शिवरायांनी अर्पण केलेल्या मोहिमेला आपला आशीर्वाद असावा. आपल्या संत महंतांचा सन्मान करण्याचा योग आम्हास मिळाल्यानं आम्ही पावन झालो आहोत. आपल्या सन्मानार्थ या सुवर्ण मुद्रा आपल्या चरणी अर्पण करीत आहोत, स्वीकार करावा. केवळ विठ्ठल नामाचा ध्यास घेतलेल्या आम्हास द्रव्य सुवर्ण हे सर्व माती समान आहे. राजे, या सुवर्ण मुद्रा आम्ही आपणास साधारण परत करीत आहोत. आपण जाणते राजे आहात. या सुवर्ण मुद्रा स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगात आणा.
एका सद्गुणासहित कृत पिबंध एक होते अग्रणी. अर्पिता द्रव्य सुवर्णाने सन्मान तुका म्हणे, अर्जितो केवळ विठ्ठल नाम, द्रव्य सुवर्ण आम्हा मुक्ती केली. नगरीत खूप मोठा उत्सव सुरू होता. तिथे अनेक अप्सरा नृत्यांगना नृत्य करीत होत्या. त्यातल्याच तिलोत्तमाच्या सौंदर्यावर यम मोहित झाला आणि त्यामुळे अनलासूर नावाचा भयंकर आकराळ विक्राळ राक्षस निर्माण झाला. अनलासूर जेथे जाईल तेथे अग्नी निर्माण होऊन सर्व भस्म होऊ लागले. सर्व ऋषी भयभीत झाले आणि ते घाबरून भगवान विष्णूंकडे गेले. मग भगवान विष्णूंनी त्या सर्वांना गणेशाची आराधना करायला सांगितली आणि मग सर्व ऋषी गणेशाची आराधना करू लागले. आणि मग श्री गणेश बाल रूपात तिथे प्रगट झाले आणि त्यांनी सर्व देवांना अनलासुराचा वध करण्याचं आश्वासन दिलं. दशदिशा भस्म करीत अनलासूर तिथे आला. सर्व देव इकडे तिकडे धावू लागले. अनलासूर गणेशाला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरला. दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. आणि बाळ गणेशाने अनलासुराला गिळून टाकले. साक्षात अग्निरूप अनलासुराला गिळल्याने श्री गणेशाच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. बाल गणेशाचा होणारा हा दाह पाहून सर्व देवादिदेव तिथं जमा झाले आणि विविध उपाय करू लागले. विष्णूंनी थंडगार कमळ दिलं. वरुणानं थंडगार जलाचा अभिषेक केला. भगवान शंकरांनी तर आपला शेष गणेशाच्या पोटाभोवती बांधला. सगळे उपाय झाले पण दाह काही शांत होईना. आणि मग तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्या गार दुर्वा गजाननाच्या मस्तकावर वाहिल्या. आणि तत्क्षणी गजाननाच्या अंगाचा दाह कमी झाला. आणि त्यामुळेच गणराय प्रसन्न झाले आणि म्हणाले, अनेक उपायांनंतर केवळ दुर्वांनी माझा दाह शांत झाला. यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यांना पुण्य प्राप्त होईल. आणि तेव्हापासूनच अनलासुराचं प्रशन केल्याने गजाननाला कालानन प्रशमन असं नाव प्राप्त झालं. आणि तेव्हाच सर्व देवादिदेवांनी गणेशाला विघ्नहर हे नाव दिलं. आताच आपण गणेशाला दुर्वा प्रिय का हा महाराणा प्रताप गणेश मंडळाचा असा उत्कृष्ट असा देखावा बघितला. या मंडळाबद्दल आणि मंडळाच्या कार्याबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊया. आपल्या मंडळाबद्दल काय सांगता येईल? महाराणा प्रताप गणेश मंडळ हा आमचा सार्वजनिक गणेश मंडळ आहे. आम्ही मागील 20 ते 21 वर्षापासून गणपती बसवतो इकडे. मंडळाकडून काय काय देखावे केले आजपर्यंत? आजपर्यंत आम्ही मंडळात खूप देखावे केले आहे. त्याच्यामध्ये एकदा आम्ही शिवाजीची मूर्ती आणली होती, एकदा शिवाजींची राज्यसभा केली होती, गणपतीचा विवाह केलेला देखावा गोरक्षनाथांचा जन्म. एकदा नाथ संप्रदायातील थोर प्रवर्तक मच्छिंद्रनाथ एका गावामध्ये भिक्षा मागत होते. चालता चालता ते एका घरापाशी आले आणि म्हणाले, अलख निरंजन माई भिक्षा वाढ.
अलख निरंजन. त्या घराची गृहस्वामिनी भिक्षा घेऊन बाहेर आली. भिक्षा वाढण्यासाठी तिनं हात पुढे केले, पण तिची ती उदास मुद्रा पाहून मच्छिंद्रनाथांनी तिला विचारलं, माई, आधी मला हे सांग, तुला चिंता कसली आहे? तुझं मुख चिंताक्रांत का? काय सांगावं महाराज, घरात धन धान्य संपत्ती सगळं काही आहे, पण माई, उणीव कसली आहे? बोल. पुत्राची पोटी पुत्र नाही महाराज. ही एकच गोष्ट सतत जीव जाळत राहते. चिंता करू नकोस. ही विभूती घे, श्रद्धेनं सेवन कर. तुझ्या पोटी गर्भ राहील. अत्यंत तेजस्वी, कीर्तिमान, महापराक्रमी पुत्ररत्न होईल. पण तुझा पुत्र लोककल्याणासाठी असेल, आमचा नाथपंथ अधिक समृद्ध करण्यासाठी असेल. तेव्हा 12 वर्षांनी येऊन मी तुझा पुत्र घेऊन जाईल. अलख निरंजन, पुत्रवती भव. अलख निरंजन. विभूती हातात घेऊन ती स्त्री थक्क झाली. तिनं ती आश्चर्यकारक वार्ता शेजारणीला सांगितली. अगं, पुत्र व्हावा म्हणून त्या गोसाव्यानं ही विभूती मला खायला दिली. छे, असं कधी होतं का? हे गोसावी बैरागी मेले खूप दुष्ट असतात. चेटूक करतात आणि पूर्ण घर साफ करून जातात. काही ऐकू नका त्या गोसाव्याचं. फेकून देते विभूती की काय? आणि बाईनं शेजारणीचं ऐकलं. मच्छिंद्रनाथांनी दिलेली ती परमदिव्य विभूती शेणाच्या ढिगाऱ्यात फेकून दिली. दिवसा मागून दिवस लोटले, 12 वर्ष लोटली आणि बाईचा पुत्र नेण्यासाठी मच्छिंद्रनाथ त्या बाईच्या घरी आले. अलख निरंजन. माई, तुझा पुत्र न्यायला मी आलोय. तुझा पुत्र मला दे माई. पुत्र मला दे. महाराज, महाराज मला क्षमा करा. तुम्ही दिलेला अंगारा मी शेजारणीच्या सांगण्यावरून. काय केलंस माई? काय केलं शेजारणीच्या सांगण्यावरून? तो अंगारा उकिरड्यावर फेकून दिला. तो फुकट गेला. नाही, मी दिलेली विभूती, ते तेज, ती सामर्थ्यशाली शक्ती व्यर्थ जाणं शक्य नाही. चल माई, मला ती जागा दाखव, अंगारा फेकलेली. भयभीत होऊन त्या बाईनं मच्छिंद्रनाथांना तो शेणाचा उकिरडा दाखवला. तिथे पाहत मच्छिंद्रनाथांनी हाक मारली, हे महातेजा, आजवर 12 वर्ष या गायीच्या शेणाच्या आश्रयानं राहिलास. आता बाहेर ये. ये गोरक्षनाथा, बाहेर ये. गोरक्षनाथा, बाहेर ये. बाई ते अद्भुत सत्य पाहून थक्क झाली. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन निघून गेले. त्या दोन्ही महान गुरु शिष्यांनी पुढे नाथपंथ महातेजस्वी केला. आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं, ब्रह्मांड वश केलं आणि लोकोद्धार करणारी ज्ञान परंपरा निर्माण केली. गणपती बाप्पा